नमस्कार मंडळी. आजच्या या विशेष विश्लेषणात्मक सत्रात आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांना इंग्लिश वाचायला शिकवणं हे अनेकदा पालकांना एक मोठं आणि कठीण आव्हान वाटतं, बरोबर? पण आज आपण ज्या टप्प्याटप्प्याच्या आणि सोप्या मार्गदर्शकाचे विश्लेषण करणार आहोत ते पाहिल्यावर नक्कीच वाटेल की अरे, हे तर खूपच सोपं आणि मजेचं काम आहे. चला तर मग, मुले अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी कसे वाचू शकतील याचा हा सुव्यवस्थित मार्ग समजून घेऊया. जेव्हा मुले वाचनाची सुरुवात करतात तेव्हा एक खूप सामान्य अडचण बऱ्याचदा समोर येते. मुले ABC अशी पूर्ण मुळाक्षरे अगदी सुसाट वेगाने आणि न चुकता गाण्याच्या चालीवर म्हणून दाखवतात. पण जेव्हा प्रत्यक्ष एखादा शब्द वाचायची वेळ येते ना, तेव्हा मात्र त्यांचा पूर्ण गोंधळ उडतो. असं का बरं होत असेल? याचं साधं कारण म्हणजे फक्त अक्षरांचा आकार माहिती असणं किंवा ती पाठ करणं आणि प्रत्यक्ष शब्दाची फोड करून तो वाचणं या मेंदूच्या दोन पूर्णपणे वेगळ्या क्षमता आहेत. हीच दरी नेमकी कशी भरून काढायची ते आता आपण पाहूया. तर ह्या प्रक्रियेतला सर्वात पहिला आणि पायाभूत टप्पा म्हणजे अक्षरांची ओळख, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या अक्षरांचे आवाज. कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स ओळखण्याच्याही पुढे जाऊन आपल्याला हा पाया पक्का करायचा आहे. पारंपरिक पद्धत आणि आजची आधुनिक पद्धत यातला खरा फरक इथेच लक्षात येतो. जुन्या पद्धतीत आपण A फॉर ॲपल, B फॉर बॉल अशी नुसती घोकमपट्टी करायचो. याने मुले फक्त ती ठराविक चित्रे ओळखतात, पण नवीन शब्द त्यांच्यासमोर आला की ते तिथेच अडकतात. या उलट उजव्या बाजूला दिसणारी सध्याची अत्यंत प्रभावी पद्धत म्हणजे मुलांना अक्षरांचे आवाज किंवा ध्वनी शिकवणे. एकदा का अक्षरांचा मूळ आवाज मुलांच्या लक्षात आला की कोणताही नवीन शब्द स्वतःहून वाचण्याचा एक वेगळाच आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. हे ध्वनी प्रत्यक्षात कसे काम करतात याचं एक उत्तम उदाहरण पाहूया. इंग्रजीत ए या अक्षराचा उच्चार ए नसून त्याचा ध्वनी ॲ असा होतो. तसंच बीचा आवाज ब आणि सीचा आवाज क अगदी सोपा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ध्वनींचा सराव दिवसातून फक्त आणि फक्त 5 मिनिटं करायचा आहे. हो, अगदी घड्याळ लावून अचूक 5 मिनिटं. तासनतास बसवण्यापेक्षा हा रोजचा 5 मिनिटांचा छोटासा पण सातत्यपूर्ण सराव मुलांच्या मेंदूत ती माहिती कायमची कोरून ठेवतो. अक्षरांचे आवाज समजले की आपला पुढचा जादुई टप्पा सुरू होतो. तो म्हणजे फोनिक्सची जादू. इंग्रजी वाचनाचा पाया पक्का करण्यासाठी हे एक अत्यंत लॉजिकल आणि शास्त्रशुद्ध पाऊल आहे. आता हे एका छोट्या समीकरणातून कसं काम करतात ते बघा. पहिली पायरी आहे अक्षर सी, ज्याचा आवाज आहे क. दुसरी पायरी आहे ए, ज्याचा आवाज ॲ. आणि तिसरी पायरी टी, ज्याचा आवाज ट. आता हे तिन्ही आवाज क, ॲ आणि ट एकामागोमाग एक वेगाने जोडले की काय तयार होतं? कॅट, CAT. ध्वनी एकत्र जोडण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती मुलांना अक्षरशः नवीन शब्द स्वतःहून बनवण्याची आणि वाचण्याची एक ताकदच देते. आणि हे तंत्र किती अचूक आणि प्रभावी आहे हे या आणखी एका छोट्या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. बी म्हणजे ब, ए म्हणजे ॲ आणि टी म्हणजे ट. हे सगळे आवाज एकत्र केले की बॅट हा शब्द तयार होतो. वाचनाची सुरुवात करताना असे 3 अक्षरी सोपे शब्द जोडायला शिकणं हा मुलांसाठी एक खूप मोठा टप्पा असतो. यामुळे त्यांच्या मनातली वाचनाची भीती कायमची पळून जाते आणि नवीन शब्द डिकोड करण्याची त्यांना एक वेगळीच मजा येऊ लागते. चला तर मग आता पुढे वळूया आणि पाहूया की हे सगळं प्रत्यक्ष कसे वापरायचं. टप्पा 3 आणि 4, चित्रमय पुस्तके आणि काही मजेशीर खेळ. वाचनाचा बेस तयार झाल्यानंतर आता त्याच्या प्रत्यक्ष वापराबद्दल जाणून घेऊया. आपण सगळेच जाणतो की चित्रांची भाषा ही लहान मुलांची पहिली भाषा असते. म्हणूनच भरपूर चित्रे असलेली छोटी आणि आकर्षक पुस्तके वापरणं खूप फायद्याचं ठरतं. जेव्हा ॲपल, बॉल किंवा कॅट असे शब्द थेट त्यांच्या चित्रांसोबत समोर येतात तेव्हा तो शब्द आणि त्याचा अर्थ दृश्यांच्या रूपात त्यांच्या डोक्यात अगदी पक्का बसतो. यातली एक अत्यंत महत्त्वाची टिप म्हणजे दररोज किमान एक छोटा शब्द मुलांना चित्रासह मोठ्याने वाचायला सांगा. मोठ्याने वाचल्यामुळे ऐकणं आणि वाचणं या दोन्ही गोष्टींचा एकदम उत्तम मेळ साधला जातो. आणि अभ्यासाचं रूपांतर मनोरंजनात करण्यासाठी काही भन्नाट खेळांचा वापर करता येतो. फ्लॅश कार्ड्स, मुळाक्षरांचे कोडे म्हणजेच अल्फाबेट पझल आणि शब्द जुळवण्याचे मजेशीर खेळ. मुले जेव्हा खेळण्यात मग्न असतात ना, तेव्हा त्यांचे शिकण्याचा आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा वेग
सर्वात जास्त असतो. या खेळांमुळे स्पर्शातून आणि कृतीतून शिकण्याची संधी मिळते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कसलाही ताण न घेता मुले नवीन शब्द आणि त्यांचे आवाज अगदी हसत खेळत आणि वेगाने लक्षात ठेवतात. तर यातला सर्वात क्रुशियल किंवा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संपूर्ण प्रवासात फक्त तांत्रिक पद्धती महत्त्वाच्या नाहीत, तर दररोज थोडा सराव, सातत्य आणि प्रेमाने शिकवणं हा या प्रक्रियेचा खरा आत्मा आहे. या सर्व गोष्टींचा मुख्य गाभा एका अत्यंत साध्या पण खोल विचारात दडलेला आहे: रागावून नाही तर प्रेमाने शिकवा. पहा, भीती आणि तणाव हे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतले सर्वात मोठे शत्रू आहेत. रागावून किंवा दबाव टाकून वाचनाची गोडी कधीच लावता येत नाही. त्यासाठी हवा असतो तो फक्त संयम, भरपूर प्रेम आणि दररोजचा थोडासा सराव. प्रेमाने दिलेलं प्रोत्साहन मुलांना एक असं सुरक्षित वातावरण देतं जिथे ती मुले चुका करायला अजिबात घाबरत नाहीत आणि नव्या उत्साहाने नवनवीन गोष्टी शिकत राहतात. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्या विचारार्थ सोडतो. हे 5 मिनिटांचे छोटे छोटे सराव आपल्या अत्यंत धावपळीच्या दिनचर्येत कसे सहज बसवता येतील? प्रवासात असताना, एकत्र खेळताना किंवा अगदी रात्री झोपण्यापूर्वीच्या गोष्टीत आपण या सरावांना जागा देऊ शकतो का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. मुलांच्या विकासाच्या आणि पॅरेंटिंगच्या अशाच प्रभावी आणि उपयुक्त माहितीसाठी या माध्यमाशी जोडलेले रहा. असाच नवनवीन खजिना आपण यापुढेही उलगडत राहू.